नमस्कार, मी सौ कोरे MG, गव्हर्मेंट ITI पिंपरी चिंचवड, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग या ट्रेडची इन्स्ट्रक्टर. आज आपण व्हिनेगर हा पाठ अभ्यासणार आहोत. प्रथमतः आपण व्हिनेगरची व्याख्या पाहूया. किण्वन प्रक्रियेद्वारे तयार करण्यात येणाऱ्या पाण्यातील 5% ॲसिटिक ॲसिड द्रावणाला व्हिनेगर असे म्हणतात. व्हिनेगर हा पातळ द्रवपदार्थ असून मराठीमध्ये याला सिरका असे म्हणतात. व्हिनेगर हा विविध फळांच्या रसापासून साखर, सायट्रिक ॲसिड तसेच याशिवाय आम्ल, स्टार्च, मीठ, रंग इतर घटक वापरून तयार केले जातात. त्यामुळेच व्हिनेगरला विशिष्ट वास व चव प्राप्त होते. व्हिनेगरमधील ॲसिटिक ॲसिडचे ग्रेन स्ट्रेंथ मोजली जाते. ही ग्रेन स्ट्रेंथ 10 पटीने जास्त असते. समजा व्हिनेगरमध्ये 5% ॲसिटिक ॲसिड असेल तर व्हिनेगरचे ग्रेन स्ट्रेंथ 50% असते. व्हिनेगर तयार करण्याकरिता कॅरमेलशिवाय इतर रंगाचा उपयोग करू नये. टाइप्स ऑफ व्हिनेगर. ब्रेव्ड व्हिनेगर्स. आर्टिफिशियल व्हिनेगर ज्या फळांच्या रसापासून अगर पदार्थापासून तयार करण्यात येतो त्याचे नाव त्या व्हिनेगरला देण्यात येते. सिडार व्हिनेगर. सफरचंदाच्या रसावर किण्वन प्रक्रिया करून तयार होणाऱ्या व्हिनेगरला सिडार व्हिनेगर असे म्हणतात. यालाच ॲपल व्हिनेगर असेही म्हणतात. प्रत्येक 100 ml सिडार व्हिनेगरमध्ये कमीत कमी 4% ॲसिटिक ॲसिड असावे. ग्रेप व्हिनेगर. द्राक्षाच्या रसावर किण्वन प्रक्रिया करून तयार केलेल्या व्हिनेगरला ग्रेप व्हिनेगर म्हणतात. यालाच वाईन व्हिनेगर असेही म्हणतात. प्रत्येक 100 ml ग्रेप व्हिनेगरमध्ये 1 ग्राम द्राक्षाचा भाग आणि 4% पेक्षा जास्त ॲसिटिक ॲसिडचे प्रमाण असावे. माल्ट व्हिनेगर म्हणजेच सातू व इतर कडधान्यांपासून बनवितात. प्रथमतः सातूमधील स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतर केले जाते. या साखरेचे किण्वन प्रक्रियेद्वारे इथॉइल अल्कोहोल व नंतर व्हिनेगर बनविले जाते. 100 मिली माल्ट व्हिनेगरमध्ये कमीत कमी 4 ग्रॅम ॲसिटिक ॲसिड असावे. स्पिरिट व्हिनेगर. सौम्य इथॉइल अल्कोहोलचे किण्वन प्रक्रियाद्वारे तयार होणाऱ्या व्हिनेगरला स्पिरिट व्हिनेगर असे म्हणतात. प्रत्येक 100 ml स्पिरिट व्हिनेगरमध्ये 4% ॲसिटिक ॲसिड असणे गरजेचे आहे. या व्हिनेगरचा रंग व स्वादकरिता कॅरमलचा उपयोग करतात. स्पायसेस व्हिनेगर म्हणजे सिंथेटिक व्हिनेगर. मसाल्यांचा अर्क तयार करून त्या द्रावणावर किण्वन प्रक्रिया करून त्यामध्ये 4% ॲसिटिक ॲसिडचे प्रमाण असणे अत्यंत गरजेचे आहे. याला स्पायसेस व्हिनेगर असे म्हणतात. आर्टिफिशियल व्हिनेगर. आर्टिफिशियल व्हिनेगर इज ॲसिटिक ॲसिड दॅट इज मेड बाय केमिकल प्रोसेस. याशिवाय मोसंबी, संत्री किंवा आंबा, पीच इत्यादी फळांपासून किण्वन प्रक्रियेद्वारे व्हिनेगर तयार करता येते. व्हिनेगर तयार करण्याच्या प्रक्रिया. व्हिनेगर फर्मेंटेशन करताना 2 पद्धतींचा उपयोग केला जातो. एक पद्धत अल्कोहोलिक फर्मेंटेशन. या टप्प्यात फळे अथवा पदार्थातील साखरेचे किण्वन करून इथॉइल अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड तयार होतो म्हणून त्याला अल्कोहोलिक फर्मेंटेशन असे म्हणतात. या किण्वन प्रक्रियेसाठी ईस्ट, सायक्रोमायसेस या सूक्ष्मजंतूंचा वापर केला जातो. फर्मेंटेशनची दुसरी पद्धत ॲसिटिक फर्मेंटेशन. पहिल्या टप्प्यात तयार होणाऱ्या इथॉइल अल्कोहोलवर किण्वन प्रक्रिया होऊन ॲसिटिक ॲसिड व पाणी तयार होते म्हणूनच याला ॲसिटिक फर्मेंटेशन म्हणतात. त्यासाठी ॲसिटोबॅक्टेरिया या सूक्ष्मजंतूंचा उपयोग केला जातो. ॲसिटिक फर्मेंटेशनमध्ये तयार झालेल्या पाण्यातील ॲसिटिक ॲसिडच्या मिश्रणालाच व्हिनेगर असे म्हणतात. वरील प्रक्रियेत तयार झालेल्या व्हिनेगरमध्ये कमीत कमी 4 ते 5% ॲसिटिक ॲसिड असावे. व्हिनेगरचे उत्पादक त्यामध्ये असणाऱ्या ॲसिटिक ॲसिडचे प्रमाण टक्केवारीऐवजी ग्रेन स्ट्रेंथमध्ये लिहितात. ग्रेन स्ट्रेंथ ॲसिटिक ॲसिडच्या टक्केवारीच्या 10 पट जास्त असते. उदाहरणार्थ व्हिनेगरमध्ये 4% ॲसिटिक ॲसिड असल्यास त्याला 40% ग्रेन स्ट्रेंथ असे म्हणतात.
आता आपण ग्रेप व्हिनेगर तयार करण्याची पद्धत पाहूया. कमी प्रतीच्या द्राक्षापासून चांगल्या प्रतीचा शिरका तयार होतो. शिरका तयार करण्यासाठी निवडलेली द्राक्षे प्रथम स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावीत. ही द्राक्षे घडापासून वेगळी करून स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात पाणी टाकून हाताने बारीक करून स्टीलच्या पळीने चिरडून लगदा करावा. हा लगदा झाल्यानंतर मलमल कापडातून दाबून त्याचा रस काढावा व हँड रेफ्रॅक्टोमीटरने रसाचा ब्रिक्स पाहावा. रसाचा ब्रिक्स 12 ते 15% असावा. जर ब्रिक्स कमी असेल तर साखर टाकून वाढवावा. रसाचा ब्रिक्स जास्त असेल तर त्यात पाणी टाकून ब्रिक्स स्थिर ठेवावा. हा रस स्टेनलेस स्टील पातेल्यात घेऊन उकळी येईपर्यंत तापवावा. रस तापवल्यामुळे त्यातील जंतूंचा नाश होतो. निर्जंतुक करून घेतलेला रस निर्जंतुक बाटल्यांमध्ये किंवा बरण्यांमध्ये 3/4 रस भरावा. राहिलेला 1/4 भाग रिकामा ठेवावा. बरणीतील रस आंबवण्यासाठी शुद्ध प्रतीचा ईस्ट वापरावा. नंतर बरणीचे तोंड कापसाचा बोळा असलेल्या झाकणाने बंद करावा. त्या रसासाठी 27°C ते 30°C तापमानाला आंबवण्याकरिता ठेवावे. रस आंबवण्याची प्रक्रिया होत असताना रेफ्रॅक्टोमीटरने त्याचा ब्रिक्स पाहावा. रसाचा ब्रिक्स 0° किंवा 1° आल्यानंतर आंबवलेला रस सायफोनिंग पद्धतीने वेगळा केला जातो. रस दुसऱ्या बरणीमध्ये 3/4 भरावा. त्यात 10 भाग आंबवलेल्या रसासाठी 1 भाग शुद्ध शिरका मिसळावा. नंतर त्या बरणीस 2 छिद्रे असलेले बूच बसवावे. या छिद्रातून बरणीच्या आत आणि बाहेर हवा जाण्याची व येण्याची प्रक्रिया चालू राहते. त्यामुळे रस आंबवताना अडथळा येत नाही. बरणीतील रसाचे तापमान शक्यतो 21 ते 26°C राहील याची काळजी घ्यावी. रस आंबण्याकरिता 8 ते 10 दिवस लागतात. बुडबुडे थांबल्यानंतर रस आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे. सायफोनिंग पद्धतीने शिरका वेगळा करावा. वेगळा केलेला शिरका निर्जंतुक बरणीत भरून हवाबंद करावा. हवाबंद केलेल्या बाटल्या 75°C 15 ते 20 मिनिटांपर्यंत पाश्चराइज करून थंड व कोरड्या ठिकाणी साठवाव्यात. आता आपण माल्ट व्हिनेगर तयार करण्याची कृती व फ्लोचार्ट खालीलप्रमाणे. प्रथमतः सातूपासून चांगल्या प्रतीचे व्हिनेगर तयार करता येतो. त्यासाठी निवडलेले सातू 48 तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर पाण्यातून काढून खेळती हवा असलेल्या खोलीत पसरवावे. साधारणपणे या काळात 12 ते 13°C तापमानाला सातूच्या दाण्यांना चांगले अंकुर फुटतात. अंकुर फुटलेल्या दाण्यांची पुढील वाढ थांबवण्यासाठी सातू गरम करावेत. त्यानंतर गरम केलेले सातू चोळून स्वच्छ करावे व दळून बारीक पीठ तयार करावे. दळलेले बारीक सातूचे पीठ 54 ते 77°C पर्यंत गरम करावे. त्यानंतर तापमान 93°C पर्यंत वाढवून 30 मिनिटे स्थिर ठेवावे. त्यामुळे स्टार्चचे जिलेटिनायझेशन होते व जिलेटिनीकरणात पदार्थ घट्ट व चिकट बनतो. असे घट्ट मिश्रण 65°C तापमानापर्यंत थंड करून त्याला 15 ब्रिक्स करावे आणि अल्कोहोलिक फर्मेंटेशनसाठी ठेवावे. व्हिनेगरमध्ये किण्वन प्रक्रियेसाठी ईस्टला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे खालील ईस्टचा वापर करून फर्मेंटेशन केले जाते. फळांचा रस अथवा शर्करायुक्त पदार्थांचे किण्वन करून व्हिनेगर तयार करतात. किण्वन प्रक्रियेत ईस्टची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच साखरेचे अल्कोहोलमध्ये रूपांतर होते. किण्वन प्रक्रियेसाठी पुढील प्रकारचे ईस्ट वापरतात: सायक्रोमायसेस इलिप्सोडायस, सायक्रोमायसेस मली, सायक्रोमायसेस सिरिबिजी. युजेस ऑफ व्हिनेगर. फळे व भाज्यांचे पदार्थ तयार करून त्यांचे संस्करण करताना व्हिनेगर परिरक्षक म्हणून कार्य करतो. लोणचे, चटणी, सॉसेस
इत्यादी पदार्थांमध्ये केला जातो. तसेच व्हिनेगरमध्ये औषधी गुणधर्म असतात. अन्नपदार्थ तयार करण्याकरिता, चव वाढवण्याकरिता व्हिनेगरचा उपयोग केला जातो. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरिता व्हिनेगरचा उपयोग होतो. रंग व वॉर्निश तयार करण्यासाठी व्हिनेगर वापरले जाते.